दरम्यान इथे बदलापूर शहर पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीवरच्या लैंगिक अत्याचारांनी हादरलं। स्कूल व्हॅन चालकानंच 4 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। स्कूल व्हॅन चालकानं इतर विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर सगळ्यात शेवटी पीडित मुलगी एकटी असल्यानं अतिप्रसंग केला। या प्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। दरम्यान या घटनेनंतर बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही व्हॅन फोडण्याचाही प्रयत्न केला। या गाडीत तो प्रकार घडलेला आहे। नक्कीच आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काही छोट्या मुलांवर जर लैंगिक अत्याचाराच्या घटना जर घडत असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी एकदम फारच ठोस अशी भूमिका घेतलेली आहे की असे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब मोठ्या शिक्षा ह्या द्यायला हव्यात। अशा घटना ज्या वारंवार घडू नये अशा आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टीने राज्य शासन निश्चितपणे अशा घटनांचा निषेध करून एक कृती आराखडा तयार करेल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना जर घडल्या तर आरोपींना कुठल्याही प्रकारे मोठ्यात मोठी शिक्षा करणं गरजेचं अशा प्रकारे आम्ही काम करतो। बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती। त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असं माझा थेट आरोप आहे। कुठे आहे महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी म्हणायची पाळी आली। हे फार विदारक चित्र महाराष्ट्रात होते आहे। सत्ताधारी सत्तेमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये मशगूल आहेत। त्यांना राज्याचं काही देणं घेणं नाही। हमारा कौन बाल बाका कर सकता है अशा गर्मीमध्ये सत्ताधारी वागत आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलाय अशी परिस्थिती आत्ताची निर्माण झाली आहे। मोठी बातमी येते, एक ब्रेकिंग न्यूज आहे। बदलापुरातील ती शाळा अनधिकृत असल्याची माहिती आहे। म्हणजे वाहन परवाना नव्हता, वाहन सुद्धा अनधिकृत आणि आता तर ती शाळा सुद्धा अनधिकृत असल्याचं कळतंय। गट शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनाची बैठक सुरू आहे। आपल्याजवळ पंकज भोयर आहेत, शिक्षण राज्यमंत्री। पंकज भोयरजी, ही शाळाच अनधिकृत असल्याचं समोर येत आहे, आपल्याकडे काय माहिती आहे या बाबतीत? मानसिक विकृतीतून कालची अतिशय निंदनीय घटना बदलापूरमध्ये त्या ठिकाणी घडली। ही घटना ज्या शाळेच्या विद्यार्थिनीसोबत घडली ती शाळा प्री स्कूल आहे। ऍक्च्युली प्री स्कूलला सध्या असलेल्या प्रोव्हिजन्स प्रमाणे परवानगी घ्यावी लागत नाही। याच्याकरता आपण कायदा आणतोय जेणेकरून सर्व प्री स्कूल या शासनाकडे रजिस्टर्ड त्या ठिकाणी होतील। परंतु यावर जो गुन्हेगार आहे त्याला पोलीस प्रशासनाद्वारा अटक देखील करण्यात आलेली आहे। त्या व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे, व्हॅनला फाईन देखील ठोकण्यात आलेला आहे आणि सखोल चौकशी करून अजून कोणाचा संबंध याच्याशी आहे का त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। मंत्रीजी, पण एक मुद्दा यातला असा आहे की प्रश्न ते अनधिकृत केलं किंवा अधिकृत केलं, या शाळांमध्ये कशा प्रकारचे लोक येत आहेत, शिक्षक शिक्षिका किती आहेत, मुली जास्त असतील किंवा मुलींसाठीची असेल तर महिला शिक्षिका आहे का, वाहन चालक असेल तर त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ह्या चेकिंगचे सुद्धा काही नियम आपण निकष तयार करणार आहोत का? निश्चितपणे या संदर्भात ऑलरेडी शाळांना गाईडलाईन्स त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। स्कूल व्हॅन संदर्भात स्कूल व्हॅन मध्ये एक महिला मदतनीस त्या ठिकाणी असावी, परंतु काही शाळांनी याची अंमलबजावणी केलेली दिसत नाही। तर जे अंमलबजावणी केलं नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद भोयरजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपले प्रतिनिधी नंदकिशोर सध्या बदलापूरहून आपल्यासोबत लाईव्ह आहेत। नंदकिशोर, या प्रकरणानंतर अधिक काय माहिती समोर येते? विशेषतः हा जो कोण गाडी चालक आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे? हे प्रकार त्याने या एका मुलीच्या बाबतीत घडलेत का अन्य सुद्धा काही प्रकार घडण्याची शक्यता आहे? या बाबतीत अधिक काय माहिती आहे? नक्कीच जे नाव आहे ते आपण खरं तर समोर घेऊ नाही शकत। ते नावसुद्धा पोलिसांनी अधिकृतरित्या समोर आणलेलं नाही अद्याप। मात्र थोड्याच वेळात त्याला कोर्टात जे आहे ते खरं तर दाखल करण्यात येईल। एकंदरीत ह्याची जे बॅकग्राऊंड पाहायला गेलं तर हा पहिल्यापासूनच ड्रायव्हरचं काम करत होता आणि ड्रायव्हरचं काम करता करता त्यानं स्कूल जे व्हॅन होतं त्यावरती गाडी चालवण्यास सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। एक मारुती सुझुकीची जी छोटी व्हॅन असते, म्हणजे प्रश्नानुसार आपण पाहायला गेलं तर शाळेच्या नियमानुसार मोठी स्कूल व्हॅन लागते आणि नियमानुसार त्या स्कूलच्या आतमध्ये सीसीटीव्ही असणं खरं तर बंधनकारक असतं। सोबत एक लेडीज जी मदतनीस असते ते सुद्धा असणं महत्त्वाचं असतं। मात्र या व्हॅनमध्ये अशा कोणत्याही पद्धतीच्या गोष्टी आढळल्या नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर शेवटी ही एक जी पीडित मुलगी होती ती खरं तर गाडीमध्ये होती, खरं तर चिमुरडी होती आणि सर्वांना सोडल्यानंतर त्याच्यावरती अतिप्रसंग करण्याचं जे काम आहे ते या खरं तर आरोपीने केलं। काल सायंकाळची घटना आहे। तात्काळ पालकांनी बदलापूरचं जे वेस्टर्न पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन
घेऊन गुन्हा नोंद केलेला आपल्याला पाहायला मिळतं. तात्काळ पोलिसांनी या आरोपीला अटक केली. मात्र पुढे काय, कारण 2024च्या ऑगस्टमध्ये सुद्धा अशा पद्धतीची घटना घडलेली होती. अक्षय शिंदेने 2 मुलींवरती खरं तर बाथरूममध्ये जाऊन जी प्रकार घडलेला होता तो खरं तर संपूर्ण देशानं पाहिलेला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा 1.5 वर्षांनी अशाच पद्धतीचे जर घटना त्याच बदलापुरात घडत असतील तर इथले नागरिक जे आहेत ते खरं तर कुठेतरी संतापलेले आपल्याला पाहायला मिळतात. RTOनं जाहीर केलेलं आहे की ती जी गाडी होती, जी व्हॅन होती ती खरं तर अनधिकृत होती. त्याच्यावरती 24,000चा दंड सुद्धा ठोठावलेला आहे. त्याचा जो परवाना आहे तो रद्द केलेला आहे. मात्र अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होतं का, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सर्वसामान्य बदलापूरकर असतील किंवा पालक जे असतील त्यांच्याकडून येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सध्या माहिती हीच आहे की जो आरोपी आहे त्याला दुपारी 2 नंतर खरं तर जे कल्याण कोर्ट आहे, पोक्सोचं जे कोर्ट आहे त्या ठिकाणी आणलं जाईल. दोघांचीही जी आरोग्य तपासणी आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 वाजता नंतर जेव्हा कोर्टामध्ये आणलं जाईल त्याच्यानंतर कोर्ट नेमकं काय म्हणतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पोलीस रिपोर्ट जो आहे, पोलिसांनी काय काय तपास केला तो कोर्टासमोर मांडतील आणि त्याच्यानंतर पुढची जी केस आहे ती पूर्ण होईल. प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. वेळोवेळी याबद्दलचे अपडेट्स आपण तुमच्याकडून जाणून घेत राहू. दरम्यान बदलापूर रेल्वे स्थानकावरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 1.5 वर्षांपूर्वी अशाच अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकात हिंसक आंदोलन झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय अतिरिक्त विशेष रेल्वे पोलिसांची तुकडी रेल्वे स्टेशन परिसरात तैनात आहे. गेल्या खेपेप्रमाणे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं ही खबरदारी घेतली.